चला तर आज आपण बघणार आहोत खानदेशी कढी कशी बनवायची. तर आज आपण बघणार आहोत खानदेशात जशी कढी बनवतात तशी आज आपण कढी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं 4 मिरच्या घेतल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर. आता यावरच्या मिरच्याचे देठ काढून घेते मी. मिक्सरला न लावता या खलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहे. त्यासाठी तो मिरच्या टाकून दिला खलबत्त्यात, नंतर लसणाच्या पाकळ्या पण टाकून देते, थोडे जिरे पण यामध्ये ऍड करते आणि हे ठेचून घेते. तुम्ही मिक्सरला पण लावू शकता. इथं आपला ठेचा ठेचून तयार झालेला आहे. आता इथे मी घेतलेला आहे ताक. तुम्ही दही किंवा ताक घेतलं तरी चालेल. मी इथे ताक घेतलेला आहे. आता हे ठेचून घेतलेला ठेचा यामध्ये ऍड करते. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. मी इथं 1 चमच ठेचा टाकून दिलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकून ते बेसन पीठ. यामध्ये आता 1 चमच बेसन पीठ पण ऍड केलेलं आहे आणि याला पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये गाठी तयार झाल्या नाही पाहिजे. आता इथे मी गॅस लावून घेते आणि गॅसवर पातेले किंवा काय पण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात. मी इथं कढई ठेवून दिलेली आहे. कढई गरम होऊ देते. नंतर त्यामध्ये टाकून येते तेल. तेल किंवा तुपाची पण तडका देऊ शकता. मी तर तेल टाकून दिलेलं आहे. गरम झाले त्यामध्ये टाकून ते मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी चांगली तडतडलेली त्यामध्ये टाकून ते जिरे आणि नंतर टाकून ते थोडी हळद आणि कढीपत्ता पण यामध्ये टाकून देते, कोथिंबीर आणि नंतर हे टाकून ते मिक्स करून घेतलेलं कढीचं सारण यामध्ये आता मी ऍड करते. पाहू शकता इथे आपल्या कढीला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि खूपच असा सुगंध पण यायला सुरुवात झालेली खमंग. कढीला पण उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते. चवीप्रमाणे मीठ ऍड करते यामध्ये आणि हलवून घेते. आता याला एक उकळी येऊ द्यायची. ते पाहू शकता अशी आपली इथं खमंग कढी तयार झाली आणि आता लगेच खायला सुरुवात करायची. कढी आणि भात काय मस्त लागते. वाह! कशी वाटली खानदेशी कढीची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा, खुश राहा.